जागर जनस्थान मीडिया, उत्तर महाराष्ट्रातील एक अग्रगण्य वृत्तवाहिनी, वृत्तपत्र आपल्या सेवेत। सांस्कृतिक, शैक्षणिक, सहकार, कृषी, कला, क्रीडा सर्वच क्षेत्रातील घटकांचा न्याय हक्कासाठी, जनजागृतीसाठी आम्ही घेऊन येत आहोत जागर जनस्थान ही आपल्या हक्काची वृत्तवाहिनी, वृत्तपत्र। सोशल मीडिया, प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया अशा सर्व माध्यमातून पोहोचवणार सर्वसामान्यांचा आवाज। उत्तर महाराष्ट्रातील जनतेच्या हक्काची एकमेव वृत्तवाहिनी जागर जनस्थान। जागर जनतेचा, जनतेसाठी सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान। सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान। महामानव भारत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133व्या जयंती निमित्ताने आज भुजबळ फार्म येथील कार्यालयामध्ये राज्याचे अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करत विनम्र अभिवादन केले। तसेच यावेळी उपस्थित पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मनपूर्वक शुभेच्छा दिल्या। यावेळी नानासाहेब महाले, बाळासाहेब कर्डक, नितीनचंद्र मोरे, योगिता आहेर, प्रेरणा बलकवडे, पूजा आहेर, आशा भांदुरे, पुष्पा राठोड, मेघा दराडे, मनीषा काकळीज, निर्मला सावंत, मकरंद सोमवंशी, अमोल नाईक, बाळासाहेब गीते, जीवन रायते, सागर मोटकरी, चिन्मय गाढे यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। जागर जनस्थानसाठी ब्युरो रिपोर्ट, नाशिक। अशाच नवनवीन घटना घडामोडी पाहण्यासाठी आमच्या जागर जनस्थान YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। मंगरुळपीर तालुक्यातील समस्त बौद्ध बांधवांना विश्वरत्न, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा आणि विनम्र अभिवादन। शुभेच्छुक मीर आशिक अली, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, अजितदादा गट, मंगरुळपीर। तमाम बौद्ध बांधवांना विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा। मी शुभेच्छुक मीर आशिक अली, राष्ट्रवादी शहराध्यक्ष, मंगरुळपीर। जागर जनस्थान वृत्तवाहिनीमध्ये जाहिरातीसाठी संपर्क अशोक राऊत, मंगरुळपीर। मोबाईल क्रमांक 9403 28 46 33। सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे, सोनेरी किरणांचा सोनेरी दिवस। सोनेरी दिवसाच्या सोनेरी शुभेच्छा केवळ सोन्यासारख्या अनिरुद्ध बाळाला। अनिरुद्ध मनीषा अरुण बेलदार याला पहिल्या वाढदिवसानिमित्त मनपूर्वक शुभेच्छा। शुभेच्छुक श्री पंडित वामन कुमावत, अमोल पंडित कुमावत, राहुल पंडित कुमावत, समस्त कुमावत बेलदार परिवार, नाशिक। आपले स्नेहांकित श्री दगडू नारायण बेलदार, श्री अरुण दगडू बेलदार, सौ मनीषा अरुण बेलदार। तसेच प्रथम वाढदिवस समारंभ सोमवार दिनांक 15 एप्रिल 2024 रोजी सायंकाळी 7 वाजता आयोजित केलाय। तरी आपण सहकुटुंब आणि सहपरिवार उपस्थित राहून आशीर्वाद द्यावेत। स्थळ कुलकर्णी मंगल कार्यालय, मुक्तिधाम मंदिरामागे, नाशिक रोड। निमंत्रक राजवीर, जिया, अथर्व, नमन, अनन्या, शुभम, अनुष्का, वैभव आणि वैशू। समस्त कुमावत आणि बेलदार परिवार, नाशिक रोड। सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान। क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीला डीजेला फाटा देऊन मर्दानी खेळांची शिवकालीन युगामध्ये गनिमी, काव्याने, युद्ध पद्धती यांचे प्रदर्शन प्रत्येक चौकामध्ये करण्यात आले। यामध्ये मल्लखांब, भालाफेक, तलवार चालवणे, सदर पथके ही वेशभूषा धारण करून होती। छत्रपती शिवरायांच्या वेशभूषेत चिमुकल्यांनी सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतले। यावेळी शहरातील अनेकांनी श्री संत सावतामाळी मित्रमंडळाचे कौतुक केले। डीजेला फाटा देऊन अशाच लेझिम काठ्यांच्या सानिध्यात महापुरुषांच्या विचारधारा अंगीकारून मिरवणूक काढल्या पाहिजे असं अनेकांनी उद्गार काढले। सदर पथक यवतमाळ जिल्ह्यातील असून सदर पथकाच्या प्रदर्शनाचे अनेकांनी कौतुक केले। यावेळी माळी समाजातील बहुसंख्य युवक उपस्थित होते। मिरवणुकीची सुरुवात आणि सांगता शहरातील महात्मा फुले चौकातून महात्मा फुलेंचा जयघोष करून जय ज्योती जय क्रांती या नामघोषाने सदर चौक दुमदुमला होता। सदर मिरवणूक शहरातून शांततेने संपन्न झाली। तसेच मंगरुळपीर शहरातील महात्मा फुले उद्यानातही पत्रकार अशोक राऊत आणि योग साधकांच्या वतीने उद्यानाची स्वच्छता आणि संपूर्ण झाडांना पाणी देऊन
महात्मा फुलेंना मोठ्या झाडांचे वृक्षारोपण करून अभिवादन करण्यात आले। उडुपी शहरातील क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले उद्यानात क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुलेंच्या जयंती निमित्त सर्व योग साधकांनी या ठिकाणी अभिवादन केलेलं आहे। आणि आज या ठिकाणी मंगरुळपीर शहरातील फुले उद्यान या योग साधकांच्या वतीनं इथं फुलत आहे। आणि आज संपूर्ण दिवसभर या काही ठिकाणी झाडांना पाणी देण्याचं काम, तर काही ठिकाणी स्वच्छतेचं काम, तसेच ग्रामीण रुग्णालयाच्या पाठीमागच्या बाजूला जवळपास 10 वृक्षांचं मोठ्या 10 ते 12 फुटांच्या मोठ्या वृक्षांचं वृक्षारोपण करण्याचा सुद्धा मानस आहे। त्या अनुषंगानं आज आमच्या योग साधक दुर्गे सर यांचा औचित्यानं योगायोगानं वाढदिवस आहे। त्यांचा वाढदिवस सुद्धा इथं त्यांच्या पती पत्नी समवेत आणि योग साधकांच्या सानिध्यात इथं संपन्न होतोय। जागर जनस्थानसाठी अशोक राऊत, मंगरुळपीर, वाशिम। अशाच नवनवीन घटना घडामोडी पाहण्यासाठी आमच्या जागर जनस्थान YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। दिनांक 13 एप्रिल रात्री 8 वाजेच्या सुमारास येवला तालुक्यातील मालखेडा या ठिकाणी कोणीतरी अज्ञात व्यक्तीने केवळ 8 दिवसांचे पुरुष जातीचे अर्भक शेतातील गवतामध्ये बेवारस सोडून दिलं असून या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे। एकीकडे विवाहित अपत्यांना अपत्य होत नसल्यामुळे ते नैराश्यात जातात, मात्र कोणीतरी निर्दयी माता पित्याने अनैतिक संबंधातून जन्मलेले हे अर्भक सोडून दिले असावे असा अंदाज व्यक्त करण्यात येतोय। या घटनेची माहिती गावातील कामगार पोलीस पाटील यांना देण्यात आल्यानंतर येवला तालुका पोलिसांनी घटनास्थळी पाचारण केले। दरम्यान तालुका पोलिसांनी हे अर्भक ताब्यात घेतलं असून त्याच्यावर आता उपचार करून त्यांच्या मातापित्यांचा शोध घेण्यात येतोय। दरम्यान या अर्भक संदर्भात कोणालाही काही माहिती असल्यास येवला तालुका पोलिसांशी संपर्क करावा असं आवाहन पोलिसांच्या वतीने करण्यात येत आहे। जागर जनस्थानसाठी सचिन वखारे, येवला। मंगरुळपीर तालुक्यातील समस्त बौद्ध बांधवांना विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा आणि विनम्र अभिवादन। शुभेच्छुक मीर आशिक अली, शहराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, अजितदादा गट, मंगरुळपीर। तमाम बौद्ध बांधवांना विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा। मी शुभेच्छुक मीर आशिक अली, राष्ट्रवादी शहराध्यक्ष, मंगरुळपीर। जागर जनस्थान वृत्तवाहिनीमध्ये जाहिरातीसाठी संपर्क अशोक राऊत, मंगरुळपीर। मोबाईल क्रमांक 9403 28 46 33। सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे, सोनेरी किरणांचा सोनेरी दिवस। सोनेरी दिवसाच्या सोनेरी शुभेच्छा केवळ सोन्यासारख्या अनिरुद्ध बाळाला। अनिरुद्ध मनीषा अरुण बेलदार याला पहिल्या वाढदिवसानिमित्त मनपूर्वक शुभेच्छा। शुभेच्छुक श्री पंडित वामन कुमावत, अमोल पंडित कुमावत, राहुल पंडित कुमावत, समस्त कुमावत बेलदार परिवार, नाशिक। आपले स्नेहांकित श्री दगडू नारायण बेलदार, श्री अरुण दगडू बेलदार, सौ मनीषा अरुण बेलदार। तसेच प्रथम वाढदिवस समारंभ सोमवार दिनांक 15 एप्रिल 2024 रोजी सायंकाळी 7 वाजता आयोजित केलाय। तरी आपण सहकुटुंब आणि सहपरिवार उपस्थित राहून आशीर्वाद द्यावेत। स्थळ कुलकर्णी मंगल कार्यालय, मुक्तिधाम मंदिरामागे, नाशिक रोड। निमंत्रक राजवीर, जिया, अथर्व, नमन, अनन्या, शुभम, अनुष्का, वैभव आणि वैशू। समस्त कुमावत आणि बेलदार परिवार, नाशिक रोड। सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। नाशिक रोड छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथे मद्यधुंद अवस्थेत रिक्षा चालकाने बसच्या काचा फोडून नुकसान केल्याची घटना दिनांक 13 एप्रिल रोजी रात्री 8:15 वाजेच्या सुमारास घडली आहे। महामंडळाची बस ही शिर्डीवरून प्रवासी घेऊन नाशिकच्या दिशेने जात असताना नाशिक रोड छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथे एका रिक्षा चालकाला किरकोळ धक्का लागल्याच्या कारणामुळे बस चालकाला वाईट साईड शिवीगाळ करत खाली खेचून मारहाण करण्याचा प्रयत्न केला, परंतु प्रवाशांनी मध्यस्थी केली असता तो तेथून निघाला आणि रिक्षा घेऊन बस समोर उभी केली आणि रस्त्यावरील दगडांनी बसची काच फोडून नुकसान केलं। यामध्ये सुदैवानं प्रवाशांना कुठलीही दुखापत झाली नाही। बस चालकाने प्रवाशांसहित बस नाशिक रोड पोलीस ठाण्यामध्ये आणून उभी केली। या प्रकरणी नाशिक रोड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू आहे। बोला। मी शिर्डीहून या गाडीत बसलेलो आहे। नाशिकला उतरायचं होतं मला। नाशिकच्या
सिग्नलला आपल्या रेल्वे स्टेशन पे स्टॉप आहे ना, तिथं तो आम्हाला आडवा आला, साईडला दाबली त्याला. पुढे येऊन ड्रायव्हरला त्यानं धक्काबुक्की केली, खाली ओढायचा प्रयत्न केला. 3 जण होते गाडीमध्ये, पिवळ्या टप्प्याची गाडी होती रिक्षा. आणि ड्रायव्हर खाली उतराना, कंडक्टर बोलले, प्रवासी बोलले, त्यानं डायरेक्ट दगड उचलले आणि काचेवर मारायला सुरुवात केली. म्हणून प्रवाशाने खाली मुंडके केले. अशी परिस्थिती घडली आहे. त्याच्यात आमच्या या गाडीच्या ड्रायव्हरची काही चूक नाही. आम्ही सगळे प्रवासी ड्रायव्हरच्या बाजूने आहे. आम्ही सगळे प्रवासी सांगू, ड्रायव्हरची कुठलीही चूक नाही आणि कंडक्टरची पण चूक नाही. कंडक्टरने पण त्याला आवाज देत होते. तो दारू पिलेला होता. सदर रिक्षाचा नंबर काही घेतला? रिक्षाचा नंबर घेता नाही आला साहेब. त्याला रिक्षा अशी आडवी लावली सिग्नलला. खाली उतरून 3 जण आले. दोघांनी काचा उघडून ड्रायव्हरला ओढला. ड्रायव्हर घाबरल्यामुळे कंडक्टर ओरडले, दरवाजा ओढला आणि त्यांनी लगेच दगड मारायला सुरुवात केली. कुठे चालले तुम्ही? साहेब आम्ही नाशिक सिन्नरवरून शिर्डीवरून आलेली आहे गाडी आमची रेग्युलर ड्युटीची आणि आम्ही नाशिकला चाललेलो आहे. नाशिकला जाताना आता रोडला प्रवासी उतरवले आणि तो गाडीला एकदम खेटून होता साहेब आमच्या, आणि त्याच्या गाडीला धक्का लागला. मग तरी कोणती गाडी होती त्यांची? रिक्षा, त्याची रिक्षा चालक. आणि मग धक्का लागला आणि यांनी हात वगैरे केला की तो पुढे आला, आडवा आला आणि म्हणे की घ्या गाडी थांबवा, गाडी थांबवा. मग ते म्हणे तू पुढे ये. पुढे आला. मग दार उघडून डायरेक्ट 4-5 जण आले आणि त्यांना ओढायला लागला ड्रायव्हरांना. तरी त्यांनी 5 मिनिटं गाडी थांबवली. मग त्याला थांब सांगितलं तरी तो ऐकलं नाही त्याने. आणि मग नंतर पुढे येऊन रिक्षा त्याने मध्ये लपवली आणि नंतर येऊन दगड फेक केली गाडीवर, चालू गाडीवर. प्रवाशांना काही दुखापत झाली? प्रवाशांना नाही झाली सर. लहान मुलगा पुढे बसलेला होता. जागर जनस्थानसाठी संदीप नवसे, नाशिक. अशाच नवनवीन घटना घडामोडी पाहण्यासाठी आमच्या जागर जनस्थान YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. अडवतकर ज्वेलर्स म्हणजे आपल्या विश्वासाचं प्रतीक. अडवतकर ज्वेलर्स घेऊन आलाय आपल्यासाठी खास ऑफर. सोने आणि चांदीच्या खरेदीवर हमखास ऑफर फक्त अडवतकर ज्वेलर्स या ठिकाणी. तर वाट कसली बघताय? नक्की भेट द्या अडवतकर ज्वेलर्सला. आमचा पत्ता अडवतकर ज्वेलर्स, अगोरा कमर्शियल कॉम्प्लेक्स कॉर्नर, नाशिक 2. अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 0253 2578 544. आमचा मोबाईल नंबर 9225 12 0344. तर बघताय काय? नक्की अवश्य एकदा भेट द्या फक्त आपल्या अडवतकर ज्वेलर्सला. अडवतकर ज्वेलर्स म्हणजे आपल्या विश्वासाचं प्रतीक. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान. नाशिक पुणे महामार्गावर गोंदे फाटा येथील उड्डाणपुलावरून महाकाली ट्रॅव्हल्सची खासगी आराम बस चालकाचे नियंत्रण सुटून बस 15 ते 20 फूट कोसळून अपघात झालाय. या अपघातामध्ये एक प्रवासी ठार तर 32 जण जखमी झालेत. महाकाली ट्रॅव्हल्सची खासगी आराम बस पुणे येथील शिवाजीनगर येथून रात्री 1 वाजेच्या दरम्यान नाशिककडे येत असताना पहाटे 5 वाजेच्या सुमारास हा अपघात झालाय. जखमी रुग्णांना सिन्नर शहरातील वेगवेगळ्या खासगी रुग्णालयांमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलाय. अपघातानंतर वावी पोलीस आणि महामार्ग पोलीस मदत केंद्र कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन जखमींना अँब्युलन्सद्वारे रुग्णालयात पाठवलंय. या अपघातामध्ये कश्यप पाठक वय वर्ष 35 यांचा मृत्यू झालाय. सिन्नर ग्रामीण रुग्णालयामध्ये शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आलाय. तर इतर 32 जखमींवर वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये उपचार सुरू असून यामध्ये बरेच जणांच्या हाताला फ्रॅक्चर झाल्यामुळे त्यांच्यावर ऑपरेशन करण्यात आले. बस अतिवेगात असल्यामुळे चालकाचं नियंत्रण सुटल्यामुळे बस उड्डाणपुलावर असलेल्या लोखंडी अँगलच्या डिव्हायडरला धडकून पलटी घेत सुमारे 20 ते 25 फूट खाली असलेल्या सर्व्हिस रोडवर येऊन उभी राहिली. वावी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू असून पुढील तपास वावी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक देविदास लाड हे करत आहेत. जागर जनस्थानसाठी कैलास नवले, सिन्नर. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान. नाशिकच्या इंदिरानगर परिसरामध्ये असलेल्या सुखदेव प्राथमिक माध्यमिक आणि ज्युनियर कॉलेज तसेच सुखदेव प्राथमिक माध्यमिक आश्रमशाळा विल्लोळी यांच्या वतीने शिक्षण संस्थेच्या शाळेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने 50 बाय 15 फुटाची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वाक्षरीची प्रतिकृती साकारण्यात आली आहे. दरम्यान 18 तास वाचन स्पर्धा देखील या ठिकाणी घेण्यात आली होती. 13 एप्रिल रोजी रात्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आलंय. या भल्या मोठ्या स्वाक्षरीचे चित्र ड्रोन कॅमेऱ्यात चित्रित करण्यात आलंय.
या उपक्रमामध्ये मानवी साखळीद्वारे स्वाक्षरी करताना जवळपास 650 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. सध्या या स्वाक्षरीची नाशकामध्ये जोरदार चर्चा सुरू आहे, तर हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतोय. Exclusive. मनोभावाच्या काळात बाई बहुजनावर अन्याय होई, स्त्रीचं भूत मारू बाई आम्हा कोणीच वाली नाही. अशा काळात भीम माझा असा राजून याला ग बाई, अशा काळात भीम माझा असा राजून याला ग बाई. Exclusive. झालं सोनं या जीवनाचं विमान एकच सरी, झालं सोनं या जीवनाचं विमान एकच सरी. चांदीचं ताटान सोन्याचा धास, भीमामुळे आम्ही घेतोय श्वास. चांदीचं ताटान सोन्याचा धास, भीमामुळे आम्ही घेतोय श्वास. भीमाची सरमाला कधी कोणाला येणार नाही, माझ्या बापाची सरमाला कधी कोणाला येणार नाही. Exclusive. झालं सोनं या जीवनाचं विमान एकच सरी, झालं सोनं या जीवनाचं विमान एकच सरी. भीमामुळे मोठा साहेब झाला, झाल्यावरी जागर जनस्थानसाठी भूषण जैन, नाशिक. अशाच नवनवीन घटना घडामोडी पाहण्यासाठी आमच्या जागर जनस्थान YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. मंगरुळपीर तालुक्यातील समस्त बौद्ध बांधवांना विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा आणि विनम्र अभिवादन. शुभेच्छुक मीर आशिक अली, शहराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, अजितदादा गट, मंगरुळपीर. तमाम बौद्ध बांधवांना विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. मी शुभेच्छुक मीर आशिक अली, राष्ट्रवादी शहराध्यक्ष, मंगरुळपीर. जागर जनस्थान वृत्तवाहिनीमध्ये जाहिरातीसाठी संपर्क अशोक राऊत, मंगरुळपीर. मोबाईल क्रमांक 9403 28 46 33. सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे, सोनेरी किरणांचा सोनेरी दिवस. सोनेरी दिवसाच्या सोनेरी शुभेच्छा केवळ सोन्यासारख्या अनिरुद्ध बाळाला. अनिरुद्ध मनीषा अरुण बेलदार याला पहिल्या वाढदिवसानिमित्त मनपूर्वक शुभेच्छा. शुभेच्छुक श्री पंडित वामन कुमावत, अमोल पंडित कुमावत, राहुल पंडित कुमावत, समस्त कुमावत बेलदार परिवार, नाशिक. आपले स्नेहांकित श्री दगडू नारायण बेलदार, श्री अरुण दगडू बेलदार, सौ मनीषा अरुण बेलदार. तसेच प्रथम वाढदिवस समारंभ सोमवार दिनांक 15 एप्रिल 2024 रोजी सायंकाळी 7 वाजता आयोजित केलाय. तरी आपण सहकुटुंब आणि सहपरिवार उपस्थित राहून आशीर्वाद द्यावेत. स्थळ कुलकर्णी मंगल कार्यालय, मुक्तिधाम मंदिरामागे, नाशिक रोड. निमंत्रक राजवीर, जिया, अथर्व, नमन, अनन्या, शुभम, अनुष्का, वैभव आणि वैशू. समस्त कुमावत आणि बेलदार परिवार, नाशिक रोड. अडवतकर ज्वेलर्स म्हणजे आपल्या विश्वासाचं प्रतीक. अडवतकर ज्वेलर्स घेऊन आलाय आपल्यासाठी खास ऑफर. सोने आणि चांदीच्या खरेदीवर हमखास ऑफर.
फक्त अडवतकर ज्वेलर्स या ठिकाणी। तर वाट कसली बघताय, नक्की भेट द्या अडवतकर ज्वेलर्सला। आमचा पत्ता अडवतकर ज्वेलर्स, अगोरा कमर्शियल कॉम्प्लेक्स कॉर्नर, नाशिक 2। अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 0253 25 78 544। आमचा मोबाईल नंबर 9225 12 0 344। तर बघताय काय, नक्की अवश्य एकदा भेट द्या फक्त आपल्या अडवतकर ज्वेलर्सला। अडवतकर ज्वेलर्स म्हणजे आपल्या विश्वासाचं प्रतीक। सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान। तुम्ही पहिल्यांदाच बाबासाहेबांचं काय सांगा? बाबासाहेबांना विनम्र अभिवादन त्यांना जयंतीच्या निमित्तानं सगळ्यांना सर, पण ज्या प्रकारे आरोप होतोय की कुठेतरी बाबासाहेबांचं संविधान जे आहे तो बदलण्याचा प्रयत्न सुरू आहे, कसं बघते याकडे? हिंमत लागते त्याला। जनता आता हुशार झाली, त्यांचा कार्यक्रम लावल सगळा सोडणार नाही, एवढी सोपी गोष्ट नाही। त्यांनी तर न्याय दिलाय, त्याच संविधानानं न्याय दिलाय। गोरगरीब त्याच आशेवरती हे काय बदलते, जनताने उठाव केलाय आता कळलं ना। लोकसभेच्या निवडणुका खरं तोंडावरती आलेल्या आहेत, अशा वेळी तुम्ही मुंबईत आलेला आहात, प्रचार वगैरे काय करणार आहात का कुणाचा? नाही, मी राजकीय माझा मार्ग नसल्यामुळं माझा जनचळवळ विश्वास आहे, परंतु मराठ्यांना संदेश सरळ सरळ सांगितलेलं आहे, पाडण्यात सुद्धा खूप मोठा विजय। पाडा, तुम्हाला ज्याला पाडायचं त्याला पाडा, कारण मी कोणाकडूनच नाही, ना इकडून आहे ना तिकडून आहे, ना विकास आघाडी ना कोणची युती, कोणाकडून नाही। मी गोरगरिबांच्या बाजूने आहे। माझं स्वप्न एकच आहे की गोरगरिबांच्या लेकराला आरक्षण द्यायचं आणि ते मोठं झालेले बघायचे। त्यामुळे राजकारण माझा मार्ग नसल्यामुळं यावेळेस समाजाच्या हातात निवडणूक, समाज बरोबर कार्यक्रम करणार आहे। पुढच्या वेळेस विधानसभेला जर त्यांनी 6 जूनपर्यंत आरक्षणाचा विषय मार्गी नाही लावला तर विधानसभेचे मात्र आम्ही ताकदीनं तयारी करणार आहे। 100% सगळ्या जाती धर्माचे लोक एकत्र घेऊन करणार आहे। आणि तसं तर मी 4 तारखेला 4 जूनला शक्यतो आमरण उपोषण करणार आहे, कारण 8 जूनला महाराष्ट्रातल्या 6 करोड मराठ्यांचा 900 एकरवरती नारायणगडावरती कार्यक्रम आहे। सरकारला कळल ताकद काय असते, कारण यावेळेस मैदानात मी नाही, त्यावेळेस मी असणार। पण कोणाला पाडलं तर तुम्हाला न्याय मिळेल असं वाटतंय? शेवटी तसं पाहिलं तर आम्हाला यांनी तर आता ताजं फसवलंय युतीवाल्यानं। आमच्या लेकरांचं वाटोळं केलंय। त्यांना स्वतःची आई बहीण दिसते, पण राज्यातल्या करोडो माता मावल्या रस्त्यावर आल्या होत्या, त्या आई बहिणी मात्र सरकारला दिसत नाहीयेत। आमच्या छातीत महिलांच्या गोळ्या लागल्या, त्या पण त्यांना दिसत नाहीयेत। यांनी काय दिलं नाही, आणि ते महाविकास आघाडी ते तर कोणते शान आहेत, त्यांनी 40 वर्ष काय दिलं नाही, होतं ते आरक्षण घातलंय आमचं। परंतु आता आमच्यावरच तेच विश्वास आहे, आमच्या गोरगरीब जनतेवर। गरजवंतांचा लढा आहे तो आम्ही जिंकणार आहेत, 100% जिंकणार आहेत, यांना किती आडवे यावं। दुसरा प्रश्न असा आहे, प्रकाश आंबेडकर तुमच्याकडे आलेले होते, महाविकास आघाडीच्या विरोधात वंचितला मतदान करायला सांगणार आहात का? कोणाला करायचं, शेवटी ओळही लक्षात ठेवावं लागणार आहे आमच्या आई बहिणीवरचे आम्हाला, आणि त्यांनी काय दिलेलं नाही, महाविकास आघाडीनं काय दिलेलं नाही। मग वंचितचा पर्याय आहे का तुमच्याकडे? वंचितचा प्रकाश आंबेडकर तुम्हाला भेटले होते, आम्ही जर 30 तारखेला आमचा अपक्ष उमेदवार देण्याचा विषय झाला असता तर आम्ही जवळपास 6 जाती धर्माचे लोक एकत्र होतो। ते नाव आज सांगून टाकतो, जाऊ द्या। दलित बांधवही सगळे सोबत होते, मुस्लिम बांधवही होते, लिंगायत समाज सुद्धा सोबत होता, आणि 12 बलुतेदार पण होते, मुस्लिम सुद्धा सगळे होते। मराठा आणि हे एकत्र आले असते, यांचा उलटा कार्यक्रम लागला असता, पण आम्हाला वेळ कमी होता, कारण ही निवडणूक लोकसभेची खूप मोठी आहे, आणि आपल्याला राजकारणात गणित समीकरण आपल्या जुळवता आले पाहिजेत। आपण राजकीय परिपक्व पाहिजे, आपण भावनेच्या जीवावरती सामाजिक आंदोलनं करू शकतो, परंतु राजकारण भावनिक याच्यावर करू शकत नाहीत। आपण तिथे समीकरण जुळले पाहिजेत, तरच समाजाचं भलं होतं। नसता समाज मी चेक केला आणि उद्या मातीत मीच घातला असं झालं तर मी माझा समाज मातीत या राजकारणासाठी घालू शकतो। म्हणून मराठ्यांनी यावेळेस विचारपूर्वक विचार करा, मजा बघा। आणि सध्याची पोझिशन अशी की मराठी कोणाच्याच सभेला जात नाही, कोणाच्या प्रचाराला जात नाही, मजा बघतात, राईट कार्यक्रम लावणार आहे, ते पाडण्यास सुद्धा खूप मोठा विजय पाडा। सर, पण मराठा आंदोलनाची जिथून सुरुवात झाली तर जालन्यामध्ये सध्या महायुतीकडून दानवे आहेत, तर महाविकास आघाडीकडून काळे खरं तर उमेदवार दोन्ही पण आहेत। तुमची जालन्यातली नेमकी भूमिका काय असणार आहे, आणि कशा पद्धतीने जालन्यातलं आताचं वातावरण आहे? निकालाच्या दिवशी राईट कार्यक्रम होते, तुम्ही फक्त बघा। पण मला एक नाही कळलं ताई,
आम्ही ओबीसीतून आरक्षण मागतो त्यावेळेस आम्हाला विरोध केला जातो, ओबीसीतून आरक्षण मागू नका. मग ओबीसीच्या नेत्याचं ओपनच्या मतदारसंघात काम काय, हे उभा राहिलेच कशाला? याने तिकडे कॅनडा फिनाडात आफ्रिकेला जाऊन उभं राहायचं ना. आम्ही ज्यावेळेस ओबीसीचं आरक्षण मागतो त्यावेळेस ओबीसी येऊ नका म्हणता. ओपनच्या मतदारसंघात तुम्ही करता काय? मराठ्यांना याचा सुद्धा विचार करावा लागणार आहे. आणि यावेळेस विचार केला नाही. गाव खेड्यातला सर्वसामान्य मराठा माणूस ही 100% आमच्या सोबत आहे. हे आता 4-2 माकडं त्यांचं खात्यात त्या राजकीय नेत्याचं ते जरा पळत येते इकडून तिकडून, पण त्यालाही उद्या सरपंच पदाला, पंचायत समिती, जिल्हा परिषदला सुद्धा यायचं. नेत्याकडून बोलते म्हणजे मी बोललो नेत्याला, राग आला आमच्या मराठ्याच्या माकडाला, म्हणजे त्याच्याच जातीला खाणार आहे तो सुद्धा घेणार आहे. त्यातलं एक आमदार तर असा आहे त्याचं पूर्ण गाव कुणबी निघालं. ते माझ्याकडे आंतरवाली सर्टिफिकेट घेऊन आले. ते म्हणतो मग लय कल्याण झालं हे निघालं, आणि तेच माकड इथं मला अटक करा म्हणून विधानसभेत बोलत. म्हणजे ज्या जातीसाठी मी जीवाची बाजी लावून लढतोय त्या जातीचा थोडा तरी स्वाभिमान असला पाहिजे का आपल्या लेकराला देऊ नंतर राजकारण करू. मी बोललो नेत्याला राग आला याला, आता नेता निवडून आणीन का तुला? तुला का देऊ म्हणलं उभा करीन का? तिकडे निवडून आणीन तुला? मतदान आमचंच आहे ना तुला. तू एका ताट्यात मग सांगतो तुला तिथं आलं. तुम्ही स्वतः मतदानाचा हक्क बजावणार आहात? माझ्या मतदानाचा हक्क तर मी तर कार्यक्रमात लावणार आहे भाऊ. मी काय सोडणार आहे काय? मी तर सोडणारच नाही. सगळा समाजच सोडणार नाही दादा. ही रिअल परिस्थिती. गावखेड्यातला विषय वेगळा आहे, शहर भागातला विषय वेगळा आहे. गावखेड्यातल्या सगळ्या मायबापांचं आत्ताही म्हणणं, मी गावखेड्यात जातो त्यावेळेस की एवढ्या वेळेस पाहिजेच होता म्हणजे झटका, परंतु माझी तयारी पण नव्हती. आणि दादा काय असतं, राजकारणाचा विषय वेगळा आहे, कारण हे नाण्याच्या 2 बाजू आहेत. समाजकारण करताना आपल्याला एकमत लागतं आणि राजकारण करताना बहुमत लागतं. बहुमताशिवाय राजकारणाला किंमतच नाही, तरच गुलाल पडतो. कारण भावनेच्या जीवावरती तुम्ही सामाजिक आंदोलन करू शकाल, पण भावनेच्या जीवावर तुम्ही राजकारण नाही करू शकत. मतात रूपांतर त्याचं झालं पाहिजे. विधानसभेला आम्ही ते करतो. आतापासूनच तयारी लागलो. मी उभा राहणार नाही. मला राजकीय स्वार्थ नाही आहे. मला मराठा समाज, माझी जात विकून मला मोठं व्हायचं. यावेळेस मी खासदार झालो असतो, सगळ्या पक्षांनी मला पाठिंबा दिला, सगळ्या जाती धर्मांसुद्धा. मग मला आयतं होतं राव, त्यात पगार भेटतो म्हणतात. माझ्याजवळ 8 आणा बी नाही पगार. हे रेल्वे फुकट, विमान फुकट, मग आपली बायकोन मी दिल्ली जाऊन गुलाबजामू खाल्ली असते. ठीक आहे, आयतं होतं ना, कुणी सोडलं. मी लात मारली जातीसाठी, त्याच्यावर मला नाही करत. विधानसभेत सुद्धा आम्ही काही उतरणारच नाही. मी नाही वैयक्तिक, पण कार्यक्रम मात्र दाखवणार. कारण 92 ते 93 मतदारसंघ असेल महाराष्ट्रात 288 पैकी. नुसतं मराठ्यांचं वर्चस्व आहे त्याच्यावर. मी कार्यक्रम लावल्याशिवाय यांचं सोडित नाही. जर यांनी नाही दिलं ना 6 जूनपर्यंत आरक्षण, तर विधानसभेची तयारी सुरू झाली म्हणून समजायचं. सर, प्रकाश होणार. जोपर्यंत ते आमच्याशी राजकीय सूड भावनेनं वागत नव्हते तोपर्यंत आम्ही त्यांना 7 महिन्याचा वेळ दिला. मी कोणाला सोडत नाही. देवेंद्र फडणवीस साहेबांना कधी बोललो का मी 6 महिन्यात? नाही. त्यांनी आमच्यावर डावराचा सुरुवात केली. तुम्हाला कालचं उदाहरण सांगतो. आत्ताही नांदेड, लातूर आणि बीडमध्ये गुन्हे दाखल करायचे आले. सप्त्यामध्ये डीजे वाजत होता गेवराई तालुक्यात. सप्त्यामध्ये डीजे नाही आला हो. ते हलकी वाजणारे बिचारे, ते 200, 300 रुपये कमवणारे बिचारे, त्यांच्यावर गुन्हे दाखल. महिलांवरती, त्या वाघोलीच्या महिलांवर केले, नांदेडच्या आणि लातूरच्या महिलांवर गुन्हे दाखल. एक महिला तडीपार केली. तडीपार ही देशातली पहिली घटना असते. तडीपार लिहिलंय काय त्या नोटीसवरती? तडीपार करताना तुम्ही सामाजिक आंदोलन लई करता म्हणून. अरे काय भाषा झाली? याला काय गृहमंत्री बनतात? तुम्ही काय वागता? ही कोणची सोड भावना आहे तुमची लोकांशी वागण्याची? तुम्हाला शान वाटायला पाहिजे होती. देवेंद्र फडणवीस साहेबाला शान वाटायला पाहिजे. त्यांनी कॉलर टाईट करायला पाहिजे होती की एक राज्यात माझा असा माणूस आहे की इमानदारीला लढतोय, कोणाला मॅनेज होत नाही फोटो. त्यांनी असं कॉलर टाईट करायला पाहिजे. आमच्याबद्दल त्यांची ही भावना पाहिजे. ते आम्हाला अटक करायला बघते यासाठी नियमित. कुठं यासाठी झोपले होते मग इथून मग हल्ला झाला तेव्हा. म्हणजे ज्या पोलिसांनी गोळ्या मारल्या, ज्यांनी छातीवरती दगड मारले, जिटा मारल्या, त्यांना निलंबित करायचं तर त्यांची बढती केली यांनी. मी ती पुऱ्या 8 दिवसात माहिती घेतली. सगळ्या पोलिसांची बढती केली. ही बक्षीस देणार गृहमंत्री साहेब आणि त्यांना सपोर्ट मुख्यमंत्री देणार. मुख्यमंत्र्यांना मी 7 महिन्याची वेळ नाही दिला. त्यांच्या शब्दाची किंमत नाही केली समाजानं. समाज तुम्ही कोणत्या पक्षातून कोणकडे गेले, समाजाला काय देणं घेणं नाही. समाजाला एकच अपेक्षा होती की शिंदे साहेब आरक्षण देऊ शकते. पण ते ज्या दिवशी म्हणले ना लिमिट तोडलं की मी करेक्ट कार्यक्रम करत असतो, त्या दिवशी मराठ्यांच्या मनातूनच शिंदे साहेब उतारले. आम्ही सांगितलं मर्यादा तोडले का आम्ही करेक्ट कार्यक्रम करत असतो, कारण मला देणं घेणं माझ्या समाजाशी. पण त्या सरकारची फेरकारची नाही. आणि ते विरोधी पक्षाला मोजित नाहीत आम्ही, कोणालाच नाही. कारण यांनी कुणीच चांगलं नाही केलं. आमचं सगळ्यांनी वाटलं गेलं. त्यांनी 16% आरक्षण घातलं. आमच्या आज नोकर वर्गात सुद्धा आमच्या लोकांच्या बढत्या होत नाही. शिक्षणात नाहीत. आता ते 10% आरक्षण दिले. या आरक्षणामुळं मला इतक्या पोरांनी परेशान केलं फोन करून. त्यांना नोकर भरती सुद्धा पोलीस भरती जाता येत नाही. कशाला दिलं मग ते? आम्ही याच्यासाठी ते नको म्हणत होतो. मराठा आणि कुणबी एकच आहे. या कायद्याच्या बाजूनं आणि सगळ्या सोयऱ्यांच्या कायद्याच्या बाजूनं जो असेल त्याला मराठ्यांनी मतदान करावं. परंतु ओबीसीच्या मताची जशी भीती आहे तशी मराठ्यांच्या मताची भीती इथून पुढे वाटली पाहिजे. असे पाडा की तो कवाच उभा न राहायला पाहिजे इथून पुढे निवडणुकीला. इतकं बेकार पाडला पाहिजे. मग लोकसभेची निवडणूक म्हणजे तुमच्यासाठी एक मोठी संधी आहे का? नाही, समाज असा
मी तर मैदानात नाही ना, मग तर मी सांगू शकलो असतो आताच कोण पाडणार आहेत काय. आता मी सांगितलंय, जो सगळ्या सोयऱ्याच्या अंमलबजावणीच्या बाजूनं मराठा आणि कुणबी एकच त्या कायद्याच्या बाजूनं असेल, मग तो कोणत्याही पक्षाचा असू द्या, त्याला मदत करा. पण पाडण्यास सुद्धा मोठा विजय यावेळेस पाडायचं शिका, जेणेकरून आपल्या मताची भीती होईल. धन्यवाद 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 धन्यवाद. मी आंबेडकर साहेबाला खूप मानतो, मी आंबेडकर साहेबांना खूप मानतो. त्यांचा शब्द मी आंबेडकर साहेबांचा नाही डावलत, कधी डावलत नाही मी आंबेडकर साहेबांचा शब्द, कारण ते आमच्या पाठीशी पहिल्या दिवसापासून. आणि त्यांनाही समाज काही धोका दगाफटका याचा सुद्धा नाही होत जाणार, कोणता समाज नाही होत जाणार. संविधान निर्मात्यांच्या इथे विनम्र अभिवादन करायला आले. तुम्ही जे मराठा आरक्षण मागत आहात ते कायद्याच्या चौकटीमध्ये, संविधानाच्या चौकटीत बसलं पाहिजे. एक मिनिट हो, जरा थांबा, तुमचा आवाज खूप झाला. 100% संविधानाच्या चौकटीत बसतंय ना, आम्ही त्यांना मानतो. अरे तू पार्टी आहे ना, बसतंय कारण मराठा आणि कुणबी एक आहे. तुम्हाला आता एक सेकंद म्हणजे 1 मिनिटाच्या आतच सांगतो, मंडल कमिशननं जे आरक्षण दिलं होतं ते आरक्षण कुठलाही अहवाल त्यांनी स्वतः बनवलेला नाही. इंग्रज काळातले अहवाल त्यांनी घेतलेला आहे, त्यांनी कोणाला मागायची नाही केली. मराठ्यांची भारत देशावर अशी जाते की 200 वर्षापूर्वीचे पुरावे मराठ्यांचे शासकीय नोंदीचे सापडले की मराठा कुणबी आरक्षण आहे. म्हणून आमचंच आरक्षण संविधानाच्या कसोटीवर टिकणार आहे. आणि ते काहीच होतं, हिंदू कोड बिलमध्ये सुद्धा सगळे सोयरे शब्द आहेत. गणगोतानुसार ज्यांच्या सोयरिके जुळत्यात ते सगळे सोयरे ज्याच्या नोंदी मिळाल्यात त्या आधारावर त्याला कुणबी प्रमाणपत्राचा लाभ द्यायचा आहे. हे सगळं संविधानाच्या चौकटीत सरकारची जबाबदारी टिकवणं, आमची नाही. सरकार आम्ही नाही, मोबाईल आहे ना, तुम्ही त्याच्यावर अभ्यास केला. 4 पेजेस तुम्ही त्याच्यावरती बसवले होते. आयएस दर्जाचे अधिकारी होते तुम्ही, घटनेचे अभ्यासक होते, कायद्याचे पण अभ्यासक होते, आरक्षणाचे अभ्यासक होते, मागासवर्ग आयोगाचे त्याच्यात अभ्यासक होते. तुम्ही सगळ्यांना मिळून तो शब्द ठरवला, टिकवण्याची जबाबदारी तुमची. म्हणून आम्ही वाचित सांगितलं, बोलायचा अपमान देऊ नका, तुम्हाला जर नाही दिलं 4 जूनला मी पुन्हा उपोषण सुरू करणार आहे. म्हणजे काही मराठ्यांच्या म्हणतो मी तुम्हाला, त्यांना गुलालात दंग राहू द्या, मला माझा समाज मोठा करण्यात दंग राहायचा. मला माझ्या समाजासाठी कोण निवडून आला कोण पडलाय याच्यात माझा मराठा समाजाला आनंद नाही. काही मराठ्यांचे करतील निवडून आले, पण आम्ही त्याच दिवशी जीवन मरणाची झुंज देणार आहे. आणि 8 जूनला महाराष्ट्रातला सगळ्या मराठा समाजाला कार्यक्रम होतो. मराठी माता मावल्यांचं महापूर आल्यासारखं मराठी त्या नारायणगडाकडे निघले पाहिजे. शक्ती या देशाला पुन्हा एकदा दाखवून आपल्या लेकराला न्याय मिळवायचा. तुम्ही चैतन्यवर आहात, मुख्यमंत्री नाही मी भेटत कारण मी माझ्या समाजाला भेटतो आणि मी काय मैत्री करायला आलेलो नाही. मी समाजाला न्याय देण्यासाठी काम करतोय. मी मित्रत्व निभत नाही. माझं मित्रत्व निभायचं असतं बाबा. मी लय मोठा झालो ते मला काही दिलं असतं. मला पैसे नको आणि मंत्रिपद म्हणून आता त्यांच्या लोकांना पैसे वाढले ना, तुम्हाला माहित आहे सांगतो तुम्हाला. त्यांनी आता डाव टाकले 4-5 दिवसात 15 लाख रुपये मागून बाईट चालू आहे साहेब. प्रताप पटेल 123 गावातले 100 म्हणून त्यांनी गेले मुख्यमंत्र्यांचे ओळखी पैसे देणारा कुणीतरी आम्हाला 4-5 दिवसात कुणी माहिती मिळणार आहे. त्यावेळी तुम्हाला आणखी माहिती देतो आपल्या चॅनलवर. तिकडं पैसे वाढायचे पण इमानदार पैसे गेले. ते म्हणले हे तुम्हाला खर्चायला पैसे द्यायला लागले तुम्ही आमच्या लोकांना फोडायसाठी 15-15 लाख रुपये आणि देणारा 5 लाख. म्हणजे जो देणार आहे त्याला 5 लाख. त्याच्यात लई इन्कम झाला. ते तर आमच्या प्रताप पटेल असं घेतलं पर माणूस 5 लाख म्हणल्यावर, कारण 15 लाख यांना द्यायचं. तेव्हा मला माझ्याकडून तेव्हा होता 150 एकरवाला. तेव्हा मला माझ्याकडून 50 लाख घेऊन जाय. तो आहे ते मुख्यमंत्री गृहमंत्री कोणते आले आमचे फोडून नाही शकत साहेब तुम्ही. तुम्हाला आणखीन बी गृहमंत्र्यांना सांगतो मी, तुम्ही माया नादाला लागू नका. मी निष्ठावाने इमानदारी मी माझी जाती विकू शकत नाही. तुम्ही माया नादी लागू नका. गोडी गुलाबीने प्रश्न सोडवा. तुम्ही माया नादाला लागून तुम्ही मला आंदोलनात हलक्यात घेतलं होतं. तुम्ही मला इथून पुढे राजकारणात हलक्यात घेऊ नका. मला तिकडे जायचं नाही राजकारणात. मला बळच राजकारणात पडायचा प्रयत्न जर केला तुमचा कायमचा कार्यक्रम लागत आणि लावल्याशिवाय बी आम्ही शांत नाही. बघा मंदिर बांधव, मराठा बांधव, मुस्लिम बांधव, लिंगायत बांधव, 12 बोलीदार सगळे आम्ही एकत्र येणार. होत्या ना यांनी 2 मुख्यमंत्री आमचे 7 व्हायनात काही फरक पडला का? जाऊ दे सगळ्यांना. अडवतकर ज्वेलर्स म्हणजे आपल्या विश्वासाचं प्रतीक. अडवतकर ज्वेलर्स घेऊन आलाय आपल्यासाठी खास ऑफर. सोने आणि चांदीच्या खरेदीवर हमखास ऑफर फक्त अडवतकर ज्वेलर्स या ठिकाणी. तर वाट कसली बघताय, नक्की भेट द्या अडवतकर ज्वेलर्सला. आमचा पत्ता अडवतकर ज्वेलर्स, अगोरा कमर्शियल कॉम्प्लेक्स कॉर्नर, नाशिक 2. अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 0253 2578 544.
आमचा मोबाईल नंबर 9225 12 344. तर बघताय काय, नक्की अवश्य एकदा भेट द्या फक्त आपल्या अडवतकर ज्वेलर्सला. अडवतकर ज्वेलर्स म्हणजे आपल्या विश्वासाचं प्रतीक.